अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे आपल्या घरात जर एखादा किडा दिसला तर बघा आपल्यावर काहीतरी बाधा आहे. तर हा किडा जर दिसला तर घरात ओढवणारे संकट, घराला लागलेले शाप हा एक संकेतच आहे हा किडा दिसणं म्हणजे. आता बघा, घरात जर तुम्हाला हा विचित्र किडा दिसतोय का, याचा अर्थ काय आहे हे जर आपल्याला माहीत आहे का. असा किडा फक्त तिथेच येतो जिथे वाईट शक्तीचा प्रभाव असतो. जर हा किडा तुमच्या घरात वारंवार दिसत असेल तर तुम्ही समजून जा की नक्कीच कुणीतरी आपल्या घरावर बाधा केलेली आहे. आणि त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणता किडा आहे, तो आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने वावरतोय, आपण ते संकेत कसे जाणून घ्यायचे. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता बघा, जर आपल्याला काही संकेत अगोदर माहिती असले तर आपण नक्कीच सावध होतो. आता हा किडा नेमका कोणता आहे. काही वेळा हे लहानसे काळसर किंवा लालसर किडे असतात, तर काही वेळा हे मोठ्या झुरळांसारखे दिसतात. हे प्रामुख्याने रात्रीच्या वेळी दिसतात आणि विशिष्ट भागातच जमा होतात. काही तांत्रिक ठिकाणी जसे की बंगाल, राजस्थान आणि दक्षिण भारतात एखाद्या व्यक्तीच्या घरावर बाधा केल्या जातो तेव्हा त्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, अडचणी निर्माण होतात आणि घरात भांडण, आजारपण, आर्थिक तंगी यासारखे संकट येऊ लागतात. आता ही बाधा केली हे लक्षण, हे किडे दिसणं, घरात वारंवार अचानक आवाज येणे, घरातील झाड कोमेजणं, अचानक वाईट स्वप्न पडणं आणि सतत कोणीतरी आपला पाठलाग करत असल्यासारखं आपल्याला भास होणं, हे देखील एक घरावर बाधा केल्याची लक्षणच आहेत. या सर्व गोष्टी त्याच आहेत. आता घरात बाधा ओळखण्याची चिन्ह काय आहेत. जर बघा तुम्हाला खात्री करायची असेल की तुमच्या घरावर बाधा झाली आहे की नाही, तर तुम्ही आता ह्या गोष्टी आपण पाहणारच आहोत व्हिडिओमध्ये, ते तुम्ही नक्कीच बघा. अचानक घरातील वातावरण बदलणं, घरात एक विचित्र घाण वास येणं, घरातील एखाद्या ठिकाणी राखेसारखं काहीतरी सापडणं, देवघरातील फूल आणि हार लवकर सुकणं, घरातील वारंवार समजा काळे लालसर किडे दिसणं. आता बघा, कोणतीही गोष्ट सहज हरवणं किंवा मग तुटणं. आता घरात जर समजा आपल्या लहान मुलं आणि प्राणी सतत अस्वस्थ होणं, हे देखील ह्याचीच लक्षण आहेत. आता आपण बाधा हटवण्यासाठी आपण काय उपाय केल्याने आपल्या घरावर केलेली बाधा दूर होईल. बघा, जर तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून जर खरंच वाचायचं असेल, आपल्या कुटुंबाला त्यापासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच हे उपाय करा. घरात गाईच्या तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. परत बघा, जवळपास तुमच्या घराच्या आसपास कुठे मंदिर असेल, हनुमान, तर मंदिरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा. हनुमान चालीसा नकारात्मक ऊर्जांना दूर ठेवते. तुळशीचे पान आणि गंगाजल घरात शिंपडा, यामुळे घरातील वाईट शक्ती देखील दूर होण्यास खूप म्हणजे खूपच मदत होते. स्वस्तिक आणि ओंकार चिन्ह दरवाजावर काढा. या पवित्र चिन्हांनी वाईट शक्ती घरात येत नाहीत. दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावा. शनिवारी भगवान हनुमानाला तेल वाहिल्यास तुमच्या घरातील संकट दूर होऊ शकतात. आपण हे उपाय नक्कीच करायला पाहिजेत. बघा, काही व्यक्तींचं असं म्हणणं असतं की ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत, मानतात, पण वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्र याचा उलगडा करण्यात आला आहे. या किड्यांचा आणि नकारात्मक ऊर्जेचा काहीतरी संबंध आहे, हे निश्चितच आहे. परंतु नेहमीच हा किडा दिसला म्हणजे बाधाच झाली असे मानू नका. काही वेळा घराच्या स्वच्छतेमुळे किंवा हवेतील बदलामुळे देखील असे किडे येऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी घराची योग्य तपासणी करून घ्या आणि अनुभवी व्यक्तीचा तुम्ही सल्ला घ्या. म्हणजे बघा, आपण देखील स्वतः देखील निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे की घरामध्ये कुठं स्वच्छता कमी पडते का खरंच आपण खूप टापटीप करून देखील आपल्या घरामध्ये या किड्यांचा वावर वाढलाय, तर मात्र नक्कीच नकारात्मक शक्तीचा संचार असेल. आणि खूप जर समजा आपण वातावरणात बदल झाला आणि किड्यांचा जर खूपच दाट प्रभाव आपल्या घरामध्ये दिसायला, तर मग कुठेतरी बाबा तुम्ही खरंच अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या या गोष्टीसाठी. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.